स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या रोजगारावर गदा, रोजगार अबाधित ठेवण्यासाठी धुळ्यात हमालांचे आंदोलन। शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या रोजगारावर गदा येत असल्याच्या निषेधार्थ धुळ्यात हमाल बांधवांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। रोजगार अबाधित ठेवावा तसेच हमालांच्या उपजीविकेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शासकीय धान्य गोदामात नवीन पद्धती लागू करण्यात येत असल्याने पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या हमालांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे अनेक हमाल कुटुंबापुढे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। आंदोलनादरम्यान हमालांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले। शासनाने तातडीने निर्णय घेऊन हमालांचा रोजगार कायम ठेवावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी हमालांनी दिलेला आहे। दरम्यान आजच्या या आंदोलनात हमाल बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज या शासनाने जे सरकारी धान्य गोडाऊन आहे या ठिकाणी जे टेंडर काढता येते ते टेंडर डायरेक्ट ठेकेदार म्हणजे वाहतूक ठेकेदारीच्या नावाने ते टेंडर देणार आहे। त्या वाहतूक ठेकेदार टेंडर दिल्यानंतर जे आमचे जे हमाल आज धान्य गोडाऊनमध्ये काम करतो, आम्ही गेले 25, 30 वर्षापासून आम्ही धान्य गोडाऊनमध्ये काम करतो, पण त्या हमालावर आज जवळजवळ या धुळे जिल्ह्यामधून 300 हमाल यांच्यावर आज उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। कारण जर वाहतूक ठेकेदारानं जर काम केलं तर ते आम्हाला कामच राहणार नाही, त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन करीत आहोत। दुसरी गोष्ट अशी जे महागाई निदर्शन ते आमच्या हमाला आजपर्यंत मिळालेलं नाही, ते आमच्या हमालाला मिळावा। तिसरी गोष्ट अशी की आमचे 10 तारखेच्या आतमध्ये आमच्या माथडी बोर्डातून पगार झाले पाहिजेत। हे पगार आमचे दोन महिने आमचे पगार होत नाही, हे महिने पगार आमचा 10 तारखेच्या झाला पाहिजे। आणि हे जर काही सरकारी याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आत्ता ते तात्पुरतं आम्ही 25 आणि 26 हे 2 दिवस धरणं आंदोलन करीत आहोत। जर काही सरकारी 26 पर निर्णय नाही घेतला तर 27 तारखेपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण धान्य गोडाऊन सरकारचे हे बंद राहतील, याची कृपया सरकारने नोंद घ्यावी ही विनंती।